नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम. सध्या आज आम्ही अर्नाळा पोलीस चौकीत इकडे हजर आहोत. तुम्ही बघू शकता पूर्ण हे पाठीमागे हे सर्व इकडचे स्थानिक भूमिपुत्र आहे. ज्या एक 7 दिवस अगोदर जे 7 सी रिसॉर्टवरती एक मोठी कारवाई झालेली मुख्यमंत्रीच्या आदेशानंतर, त्या अंतर्गत ते 11 लोकांना त्या तुरुंगात टाकण्यात आलेला आणि त्यांचं कारण काही नव्हतं. अशा भूमिपुत्रांनी इकडे माग विचारलेली आणि पोलिसांना ते जाब विचारण्यासाठी सर्व भूमिपुत्र एकत्र येऊन त्यांना इकडे मोर्चा प्रदर्शन करत आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे का जे पोलिसांनी जे पण गुन्हा दाखल केलेला 103 ते कितपत योग्य आहे आणि कशा प्रकारे ते सर्व विषयावर पोलिसांची त्यांनी चर्चा केलेली आहे. पण आतापर्यंत पोलीसचे इकडचे PI विजय पाटील साहेब हे यांना भेटले नाहीये. ते लवकरच त्यांना भेटतील आणि काय पूर्ण गोष्टीवरती चर्चा होणार आहे भूमिपुत्र तसेच पोलिसांमध्ये हे बघण्यासारखं असेल. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंद्र ठाकूर सोबत, वसई. मग ते चुकीचं आहे ना. त्याला मारताना तुम्हाला दिसतो, मग त्याचा का नाही गुन्हा दाखल, त्याच्यावरती त्याचा गुन्हा का नाही घेत, त्यांच्यावरती आरोप का नाही घेत. मग हा एकतर्फी निर्णय आहे. म्हणजे कुठेतरी स्वातंत्र्याचा कंटेम होतोय, एक पायमल्ली होते, हे दिसून येते ना आपल्याला. हे चुकीचं आहे, वसईकन सहन करणार नाही एवढेच आम्ही सांगू शकतो. की आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी जो इथे आदेश दिला, तर कोणीतरी फोन करून त्यांना गैरसमज केला की तुमच्या ठाण्याचे जे कोण पर्यटक आले होते त्यांचा मारहाण करून त्यांचा खून केलाय. कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल, त्यांनी त्या रागामध्ये काही आदेश दिले असतील. पण पोलिसांचं कर्तव्य आहे की बाबा ही अशी अशी घटना झालेली आहे. नाहीतर साहेबांनी, मला तरी वाटतं की असे आदेश दिले नसते. जर आता सुद्धा त्यांना हेडिंग दिलं की साहेब या घटनेचं खरं कारण काय किंवा घटना कशी घडली हे सांगितलं, तर मुख्यमंत्री सुद्धा सांगतील ना की जे काय ते कायद्याने करा. ते जर निर्दोष असतील तर त्यांना निर्दोष जाहीर करा किंवा त्यांना जे काय तपास करायचं ते करा. पण त्यांना आतमध्ये टाकणार, उद्या त्यांना आतमध्ये टाकलेले आहेत तर त्यांचे ते अंधार कोठडीतले दिवस परत तुम्ही भरून देणार आहेत का? त्यांच्या आज आया बहिणी रडतायत, त्या उपाशी राहतात, त्यांचे हाल, त्यांचे आत्महत्या, त्यांचं दुःख तुम्ही भरून देणार आहेत का? हे मला पोलिसांना विचारायचं आहे. पोलिसांना एकच विनंती आहे, तुमच्याकडे आम्ही न्यायाची अपेक्षा करायला आलेत. आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा, आमच्या वसईकरांना न्याय द्यावं, एवढीच आम्ही विनंती करण्याला आले आहोत. दबाव असेल तर न्याय आहे की नाही, काय मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकला तर पोलिसांचं काम पोलिसांनी करायला पाहिजे. पोलिसांनी सत्य परिस्थिती मांडायला पाहिजे. मुख्यमंत्री कोणावरती आरोप करायला सांगतील, चालते का ते? मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत काय ठाण्याचेच आहेत का? फक्त तो ठाण्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून ह्यांच्यावरती जो अन्याय केलेला आहे तो चुकीचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, त्यांनी न्याय दिला पाहिजे. आणि पोलिसांना दबाव टाकून ही जी काय त्यांच्यावरती कारवाई केली, जे काय कलम लावले ते चुकीचे आहेत. चुकीचा विषय. बांधवांना कसं बाहेर काढता येईल हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा हा टप्पा आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही आमची वाटचाल सुरू केलेली आहे की सगळ्यात पहिला आम्ही पोलीस स्टेशनला इथे ठिय्या घेतलेला आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. या ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून ज्या पद्धतीने महात्मा गांधींनी 1942 साली चले जावचा नारा दिला व ब्रिटिशांना हाकलून दिलं, त्या पद्धतीने आज ह्या दिनाचं औचित्य साधून आम्ही इथे जमलेलो आहोत की पोलिसांना जाब विचारण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत की ज्या पद्धतीने एक छोटासा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या पर्यटकांनी त्या रिक्षावाला मारलेलं आहे आणि ते सगळं CCTVमध्ये रेकॉर्ड झालं आहे. आणि त्या धामधुमीत त्या पर्यटकाला स्ट्रोक आला आणि हृदयविकाराने त्या झटक्याने तो मृत्युमुखी पडला. पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा हृदयविकाराने तो मेलेला आहे असं जाहीर झालेलं आहे. त्याचप्रमाणे मला हे सांगणं भाग आहे, कारण की ते सत्य आहे की त्या पर्यटकांनी ड्रिंक घेतलं होतं, त्यांनी दारू प्यायली होती. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर पूर्वी त्याचं बायपास झाली आहे, असा व्यक्ती ज्याला हृदयाचा त्रास आहे, ज्यांनी ड्रिंक घेतलेली आहे व अशा ज्या बाचाबाचीमध्ये, धुमचक्रीमध्ये काय त्याच्या शरीराची अवस्था होईल व अशा परिस्थिती, या सगळ्या सर्कमस्टॅन्सेसमध्ये त्याला तो स्ट्रोक, तो निवांत गाडीला रेलून उभा असताना त्याला स्ट्रोक आला आणि तो मृत्युमुखी पडला. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. पण जी घटना घडलेली आहे ती घडलेली आहे. व त्यानंतर हा सगळा जो प्रसंग घडला याचा संपूर्णपणे आमच्या भूमिपुत्रांवर त्यांनी हे
आमच्यावर त्याचा दोष मारलेला आहे की ह्यांच्यामुळे ह्याचा मृत्यू झालेला आहे, पण तो आकस्मिक मृत्यू अशी त्यांनी स्वतः FIR जेव्हा ते रातोरात इथे आले आणि त्यांच्या बहिणीने FIR लॉन्च केली तेव्हा पहिल्यांदा तुम्ही जर FIR बघितला तर आकस्मिक मृत्यूची नोंद त्याच्यात आहे. व इथून पुढे ते ठाण्याला गेले, घरी गेले, तिथून ते मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्यासमोर काय रडगाणं गायलं ह्याचा आम्हाला कल्पना नाही आहे. आणि तिथून जे आदेश आले मुख्यमंत्र्यांकडनं आणि मग हे प्रशासन एकदम खडबडून जागा झालं, कामाला लागलं आणि त्यांनी रातोरात त्या आकस्मिक मृत्यूच्या FIR मध्ये 103 म्हणजे आपला जुना 302 हे कलम त्यांनी ॲड केलं आणि यांना सगळ्यांना खुनाच्या गुन्ह्यात यांनी गुंतवलं आणि खुनाच्या गुन्ह्यात गुंतवून यांनी त्यांना सगळ्यांना इथे आज 12 लोकांना यांनी अरेस्ट केलेलं आहे. म्हणून आमची संपूर्णपणे पहिल्यांदा हीच मागणी आहे की तुम्ही आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली असताना FIR लॉन्च असताना जर तुम्ही काही तासांच्या अंतरात जर 103 हा ॲडिशनल सप्लिमेंटरी जर गुन्हा दाखल करत असतील, व्यक्तीला तुमच्या माहितीसाठी सांगतो की संविधानाने जे आरोपी आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांना सुद्धा अधिकार दिलेले आहेत. त्यांना सुद्धा कोर्टात वकील जर मिळत नसेल तर कोर्ट त्यांना वकील नेमून देतं की आम्ही तुम्हाला वकील देतो. जेलमध्ये त्यांना जे नियमितपणे चहा, नाश्ता, दूध, फळं अशा पद्धतीचा सगळा रती बसतो. मग जर आपलं संविधान आरोपींना जर असा न्याय देत असेल तर हा तर जो व्यक्ती आहे हा CCTV मध्ये पूर्णतः दिसतंय की त्याने रिक्षा मागे घेतली, अपघाताने एकाच्या पायाला लागलं, त्यानंतर या लोकांनी त्याला मारलं. तो बेंबीच्या देठापासून पोलिसांना ओरडून सांगतोय की एवढं मला लागलंय, एवढं मला मारलंय, माझा क्रॉस FIR तुम्ही लिहून घ्या, मेन्शन करा. पोलिसांनी अजिबात ते मेन्शन केलेलं नाही. शेवटी त्या व्यक्तीला कोर्टात अर्ज दाखल करावा लागला की अशा पद्धतीने ह्यांनी मला अमानुषपणे मारहाण केलेली आहे आणि माझा तुम्ही FIR लॉन्च करून घ्या, असं त्यांनी कोर्टात अर्ज दाखल केलेला आहे.